माझी प्रियाला गीत कळेना. मला माहितीये खूप उशीर झालाय, पहाट होत आली आता, पण खरं सांगू का, मी आत्ताच मेघनाशी बोललं पाहिजे आणि समजुतीच्या 4 गोष्टी तिला सांगितल्या पाहिजेत. मी आणि मेघनाचे बाबा आत्ताच येतोय तुमच्या बरोबर. हे लहानसं घर, गर्दी आणि मिडल क्लास आयुष्य, ही जर तुझी समस्या असेल तर मी तुला सांगतो, ही जास्त काळ राहणार नाही. नचिकेत हुशार मुलगा आहे, आत्ताच त्यांनी मोठ्या पगाराची नोकरी बघितली. उद्या तू ह्याच्यापेक्षा तिप्पट मोठ्या घरात राहायला जाशील, चांगल्या ठिकाणी राहशील तू. पण हे सगळं जर व्हायचं असेल तर तुला नचिकेतची साथ द्यायला हवी, तशी तुझ्या आईने मला आयुष्यभर साथ दिली तशी. नचिकेतकडून अमेरिकेची अपेक्षा करतेस ना, मग तू घरात बसून आराम नाही करू शकत बाळा. तुलाही काहीतरी धडपड करायला पाहिजे. तुम्ही दोघं मिळून जोडणी करा ना आणि खुशाल हवे तेवढे मोठे स्वप्नांचे इमले बांधा. कुणीही काहीही म्हणणार नाही तुम्हाला, आम्ही सुद्धा नाही. खरं पण अगं, हे सगळं करताना नचिकेतला साथ द्यायचं सोडू नकोस, नाहीतर तूही दुःखी होशील आणि तुला सुख देऊ पाहणारा नचिकेतही दुःखी होऊन जाईल आणि सगळेच दुःखी होऊन जाऊ आपण. आजकाल तुम्ही कसल्या टेन्शन मध्ये आहात? सतत तुम्ही तुमच्या लॉयर गिरीश अंकलकडे जात असता. काय झालंय काय डॅड? नाही, काहीच नाही. मग तुम्ही गिरीश अंकलशी काय बोलत असता डॅड? काय झालंय डॅड, सांगा मला. आशू, योग्य वेळ आली की तुला कळेल सगळं. मला वाटतं तुर्तास या सगळ्या गोष्टी मी तुला नाही सांगू शकत. रात्र खूप झालेली, झोपा. तिलाही कळेल तिची चूक हळूहळू. आपल्या आसपास 3 चांगली माणसं असली ना की काय चूक काय बरोबर हे लक्षात येतं आपल्या. आणि मुली बदलतात हो आई, म्हणून बायकांचे संसार इतके छान चालतात, कारण त्या स्वतःला बदलवू शकतात. आता माझंच बघा ना, एवढ्या वर्षात मी स्वयंपाकघरात कधीच गेले नव्हते आणि आता माझा दिवस तिथेच सुरू होतो आणि संपतो पण तिथेच. जसं मी बदलले ना तसंच मेघना पण बदलेल. ती आशू आहे का? अरे अरे हो, ही तर आशूच आहे. कोणीतरी मुलगा पण वाटतं तिच्या बरोबर. चल ना, आपण पटकन जाऊन भेटूया तिला. तुम्ही आरजे अभिच आहात ना? प्लीज तुम्ही आमच्या बरोबर एक फोटो काढाल का? हो शुअर. ताई, एक फोटो काढा ना आमचा. आता एक एकट्याचा फोटो काढा ना. ओके ओके. ओके. थँक्यू सो मच. थँक्यू मला नाही, हिला म्हणा. थँक्यू सो मच. बाय बाय. Thanks. बाय Bye. बाय. Thank you. बाय. आशू ती गेली सुद्धा.